मृत्यू कधी आणि कसा येईल याचा कुणालाच अंदाज नसतो, पण काही मृत्यू इतके रहस्यमय असतात की त्यांच्या मागचं सत्य शोधताना पोलिसांनाही नाकीनऊ येतं. पुण्याजवळच्या जुन्नर तालुक्यात सध्या एक अशाच धक्कादायक घटनेने खळबळ माजवली आहे. कोकणकड्याच्या खोल, धोकादायक दरीत एका तलाठी आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह सापडले आहेत. हे दोघं गेल्या काही दिवसांपासून बेपत्ता होते. पोलीस तपास सुरू असतानाच एका दुर्गम भागात ही भीषण घटना समोर आली आणि अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. मृत तलाठ्याचं नाव आहे रामचंद्र साहेबराव पारधी. वय 40 वर्ष. ते अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे तलाठी पदावर कार्यरत होते. त्यांच्यासोबत जी मुलगी मृत अवस्थेत आढळली ती जुन्नर तालुक्यातीलच रहिवासी होती. स्थानिक माहितीनुसार ती मुलगी रामचंद्र यांची नात्यातील असल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे ती अल्पवयीन होती. ही दोघं गेले आठवडाभर बेपत्ता होते. जून 15 रोजी मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या अपहरणाची तक्रार जुन्नर पोलिसांकडे दाखल केली होती. त्यावर पोलीस तपास करत होते. दरम्यान कोकणकड्यावर 3-4 दिवसांपासून एक चारचाकी उभी असल्याचं स्थानिक ग्रामस्थांच्या लक्षात आलं. गाडीजवळच पायातील चपला आढळल्यामुळे संशय बळावला. ग्रामस्थांनी पोलीस व शिवजन्मभूमी रेस्क्यू टीम यांना माहिती दिली. शोध मोहीम राबवण्यात आली. दरीच्या सुमारे 1200 फूट खोलवर मुलीचा मृतदेह आणि 1350 फूट खोलवर रामचंद्र यांचा मृतदेह सापडला. ही दरी अतिशय खोल व धोकादायक असल्याने मृतदेह बाहेर काढणं अत्यंत कठीण होतं. शिवजन्मभूमी रेस्क्यू टीमच्या 16 जणांच्या पथकाने हे काम अत्यंत धाडसाने पूर्ण केलं. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार दोघांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज व्यक्त केला जातोय. मात्र ही आत्महत्या होती की दुसरं काही, यावर अजूनही स्पष्टता आलेली नाही. मुलगी अल्पवयीन असल्यामुळे तिच्या मृत्यूमागे काही गंभीर कारण आहे का? ती जबरदस्तीने घेऊन गेली होती का? हे सर्व प्रश्न पोलिसांसमोर आहेत. सध्या पोलीस सर्व शक्यतेचा विचार करून तपास करत आहेत. दोघांचं एकत्र असणं, बेपत्ता होणं आणि अशा पद्धतीने मृत्यू मिळणं यामागे नक्कीच काहीतरी गूढ आहे. ही घटना संपूर्ण परिसरात खळबळजनक आणि दुःखदायक मानली जात आहे. मृत्यूमागचं सत्य कधी आणि काय उघड होईल हे तपासावर अवलंबून आहे. तुम्हाला ही घटना कशी वाटली? तुमचं मत आम्हाला कॉमेंटमध्ये जरूर कळवा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच घटना वेळच्या वेळी पाहायला मिळतील.